मकर राशी 5 डिसेंबर. आता संघर्ष संपणार, गुरूंचा आशीर्वाद मिळणार. मकर राशीच्या दृढ निश्चयी वीरांनो, तुमचा काळ अखेर सुरू होतोय. तुम्ही खूप कष्ट केले, रात्रभर जागून स्वप्नांना जपलं, प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभे राहिलात आणि प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केलं. पण जगाने तुमचे संघर्ष पाहिले नाही, तुमचा प्रयत्न कधी मोजला नाही. चुकीचे आरोग्य, अन्याय, नकारात्मक लोकांचे टोमणे तुमच्या मार्गात खडे अडथळे बनवून उभे राहिले. पण तुम्ही नाही थांबलात का? नाही, कारण मकर राशी हार मानत नाही. ती स्वप्नांना वास्तवात आणण्याची क्षमता ठेवते. आता डिसेंबर महिना जादुई बदल घेऊन तुमच्या दारात आला आहे. शनी देवाची कृपा, गुरुचा आशीर्वाद आणि भाग्याचा प्रचंड साथ, ही तीनही शक्ती तुम्हाला उंच शिखरावर पोहोचवण्यासाठी तयार आहे. आत्तापर्यंत अनेकांनी तुमची किंमत कमी केली, काहींनी पाठीत खंजीर खुपसला, काहींनी तुमच्या यशाची टवाळकी केली, पण आता तेच लोक यशाचे उदाहरण देणार. मकर राशीच्या जीवनात मोठा आर्थिक बदल, मोठ्या संधी, मोठा मानसन्मान येणार आहे. तुमचा एक निर्णय, तुमचा एक प्रयत्न आयुष्य बदलून टाकेल. आता संघर्ष नाही, विजयच विजय. आता अंधार नाही, प्रकाशच प्रकाश. मकर राशी तयार राहा, कारण तुमच्यासाठी डिसेंबर महिना इतिहास घडवणार आहे. चला तर मग सुरू करूया मकर राशीच्या या भव्य भविष्यवाणीसोबत. मित्रांनो, तयार राहा आपल्या जीवनातील येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि सुरू करूया. पण त्याआधी व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय श्री स्वामी समर्थांचा वर्षाव होणार आहे. 1. संघर्षाचा शेवट, आत्मविश्वासाची भव्य पुनरागमन. मकर राशीच्या वीरांनो, तुमचे जीवन म्हणजे एक युद्धभूमी. गेल्या काही महिन्यात तुमचे मनाने तुम्ही खचला तरीही थांबला नाही. नोकरीतील राजकारण, व्यवसायातील अनिश्चितता, घरगुती जबाबदाऱ्या, समाजातील मत्सर, जिथे पाहावं तिथे अडथळे, जिथे जावं तिथे संघर्षपणे. लक्षात ठेवा, वीरांना संघर्ष मिळतो. तुम्ही ज्या वेदना सहन केल्या त्या तुम्हाला सिद्ध करण्यासाठीच होत्या. तुमची परीक्षा झाली, तुमची क्षमता तपासली गेली आणि आता तुमच्या तेजाची उदयाची वेळ आली आहे. मानसिक ताण, आता भूतकाळात नकारात्मक लोक, दूर अडथळे, आता नेस्तनाभूत तुमच्या समोरचा मार्ग. आता दुःख हटल्यासारखं साफ आणि स्पष्ट दिसू लागणारे. तुमच्या हातात येणारे आहे नवीन संधी, मोठे निर्णय घेण्याची ताकद, आत्मविश्वासाची प्रचंड तरंग. तुमचं मन म्हणेल, आता मी थांबणार नाही, आता मी जिंकणारच. आत्मविश्वासाचा ज्वालामुखी तुमच्या आतमध्ये जागा होत आहे. तुमची ओळख, तुमचा हक्क, तुमचा विजय पुन्हा मिळवण्याची हीच वेळ या डिसेंबरमधून सुरू होणार आहे. 2. गुरुच्या कृपेने धनलाभ, पैशांचा प्रवाह वाढणार. मकर राशीवाल्यांनो, गुरुग्रहाचे आशीर्वाद म्हणजे पैशांचा प्रवाह वाढणार. मकर राशीवाल्यांनो, गुरुग्रहाचे आशीर्वाद म्हणजे भाग्यद्वार उघडणे. ज्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले होते, जिथे प्रयत्न करूनही फळ मिळत नव्हते, तिथे आता स्वतः नशीब तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. या डिसेंबरमध्ये तुमच्या हातात येणार आहे नवीन उत्पन्न, नोकरीत आर्थिक प्रगती, व्यवसायात मोठे करार. अनेकांना जुना पैसा परत मिळू शकतो. कर्जाचा भार कमी होईल, आर्थिक चिंता आता कमी होतील. तुमच्या कष्टांना आता मिळणार आहे गुरुचा सुवर्ण स्पर्श. नशिबातील रोखलेले दरवाजे आता तरकन खोलणार आहेत. आणि लक्षात ठेवा, गुरु फक्त पैसा देत नाही, तर तो देतो प्रतिष्ठा, संधी आणि मोठा दृष्टिकोन. तुमची गुंतवणूक फायद्यात, तुमचे निर्णय योग्य, तुमचे नशीब सर्वोत्तम मार्गावर. बँक बॅलन्स वाढणे, कौटुंबिक सुख समृद्धी वाढेल. घरात धनलक्ष्मीचा वास. हीच वेळ आहे तुमच्या मेहनतीच्या बियातून सोने पिकायचे. म्हणूनच संधी द्या स्वतःला, कारण पैशांचा प्रवाह तुमच्याकडे येतोय आणि आता कोणताही अडथळा त्याला थांबवू शकणार नाही. 3. करिअर, प्रगती, नेतृत्व तुमच्या हाती मानला जातो, त्याला थांबवू शकणार नाही. 3. करिअर, प्रगती, नेतृत्व तुमच्यासाठी मकर राशीचा स्वामी म्हणजे शनिदेव, लढवय्या, धाडसी, नेतृत्वाचा देवता. आणि आता डिसेंबरमध्ये हा मंगळ तुमच्या करिअरमध्ये विजयाचे रंग भरायला सज्ज झाला आहे. जिथे तुम्ही मागे पडत होता तिथे आता तुमचीच कमांड राहणार आहे. नोकरीत मेहनत तर नेहमीच केली, पण ओळख, मान्यता ती मिळण्यात उशीर झाला. हो, पण आता तुमची किंमत सगळ्यांना कळणार आहे. वरिष्ठालाच पाठिंबा मिळेल, मोठे प्रोजेक्ट हातात येतील, तुमच्या निर्णयांना हो हेच बरोबर असा प्रतिसाद मिळणार. बेरोजगारांना लकी ब्रेक मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन व्यवहार, नवीन बाजारपेठा आणि मोठे ग्राहक जुळणार. करिअरमध्ये आता तुम्ही कर्मचारी नाही तर नेते म्हणून उदयाला येणार.
तुमच्या आवाजात ताकद असेल, शब्दांना किंमत असेल आणि तुमच्या निर्णयावरच भविष्याची दिशा ठरणार आहे. जर तुम्ही धाडसाने पाऊल टाकाल तर ही वेळ तुम्हाला खुर्ची, पद आणि अधिकार देईल. म्हणूनच लक्षात ठेवा की जन्मतः नेता आहे आणि डिसेंबर महिना म्हणजे तुमच्या करिअरचा गौरवशाली टप्पा. आता उभे राहा, तुमच्या दर्जा सिद्ध करा, कारण निर्णय करते तुम्ही होणार आहात. 4. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा. नात्यांचा नवा सुवर्णकाळ. प्रेम हे मकर राशीच्या हृदयातला सर्वात सुंदर भावनांचा ठिकाण आहे. तुम्ही प्रेम करता खोलवर, मनापासून, प्रामाणिकपणे, पण अलीकडच्या काळात भावना बोलताना अडथळे आले. मनातलं मनातच राहिलं. छोट्या छोट्या गोष्टींनी गैरसमज निर्माण झाले. अंतर वाढलं, पण आता त्या अंतरांना प्रेमाची मिठी बसणार. डिसेंबर महिना प्रेम जीवनाला पुन्हा गोडवा आणि देणार. विवाहितांसाठी घरातील वातावरण शांत होईल. एकमेकांना समजून घेण्याची तयारी वाढेल आणि पती-पत्नीमधील नात्याला मिळेल एक नवीन सुंदर सुरुवात. प्रेमात असणाऱ्यांसाठी रोमॅन्टिक वेळ. हृदयातील भावना सहज व्यक्त होतील. भेटीगाठी वाढतील. ज्यांना अजून प्रेम सापडत नाही त्या मनाकरता अचानक धडकणारे अनोळखी नजर. कदाचित नशिबात येणारी व्यक्ती तुमचं आयुष्य कायापालट करेल. कोणाचा हात धरायचा, कोणावर विश्वास ठेवायचा या प्रश्नांना उत्तर मिळणार आहे. खरं प्रेम नेहमी उशिरा येतं, पण जेव्हा येतं ते हृदयाला घर बनवतं. म्हणूनच मकर राशीवाल्यांनो, हृदयाचे दरवाजे उघडा, प्रेमाची शक्ती स्वीकारा, कारण डिसेंबर म्हणतोय जोडीदार तुमचा जवळ येत आहे. फक्त एक पाऊल टाका. 5. आरोग्य सुधारणा, ऊर्जा, दुप्पट आत्मशक्ती, जागृत शरीर. मन थकलं की कधी हरलं, पण मकर राशीची ताकद म्हणजे तुम्ही पुन्हा उभे राहण्याची क्षमता. जे आजार मागे हटत नव्हते, ज्या तक्रारी वारंवार होत होत्या, त्या आता दूर व्हायला सुरुवात होणार आहे. तुमच्या ऊर्जेमध्ये प्रचंड वाढ जाणवेल. सकाळी उठताना जडपणा जाणवायला आता हलकेपणा, ताजेतवानेपणा आणि जोश येणार. डॉक्टरच्या भेटी कमी आणि हसू जास्त. आता वेळ आहे शरीराची, मनाची आणि आत्म्याची नवीन बांधणी करण्याची. धकाधकीच्या जीवनात स्वतःला विसरू नका, कारण तुम्ही मजबूत असाल तरच सगळे स्वप्न जिंकू शकता. व्यायाम, योग, ध्यान या तुमच्या जीवनात आत्ताच सर्वात आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य पावले उचला. वरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.